नमस्कार. आज आपण पाहणार आहोत संत गाडगेबाबा मराठी निबंध. संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे गरीब कुटुंबात झाला. आई बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू. संत गाडगे महाराज लहान असतानाच त्यांचे वडील वारले. त्यामुळे आई गाडगे महाराजांना घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. गाडगे महाराज मामाच्या शेतावर कष्ट करू लागले. कोणतेही काम मनापासून करण्याची गाडगे महाराजांना हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता. ते ज्या समाजात वावरत होते त्या समाजातील लोकांचे वागणे त्यांना आवडत नव्हते. ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होते. ऋण काढून सण करत होते. रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते. कोंबडे बकरे यांची बळी देत होते. गाडगे महाराजांना हे आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून ते त्यांना जीव तोडून सांगत होते. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही. आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो. गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील. त्याच्यात सुधारणा होईल. वयाच्या 19व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले. गावोगाव भजने कीर्तन करत ते फिरू लागले. समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत. त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची अन गाडग्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे घातले नाहीत. झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी, उशाला हाताची घडी. कुणाकडे काही मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर. बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड. कुऱ्हाड हाती आली की घणाघण ढलक्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो. भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास. गाडगेबाबांच्या कीर्तनाला 10,000 हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोके ठेवायला लोकांनी झिम्मड उडू लागली. ते कुणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे. कीर्तनात ते सांगायचे काय? कडकडून ते म्हणायचे, बाबांनो, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. हा उपदेश करत गावेच्या गावे, शहरेच्या शहरे गाडगेबाबांनी पायांखाली घातली. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी, ज्या वस्तीत ते जात तिथे खराटे, फावडी, घमिली मागवत. मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कुणी पाया पडायला लागला की ते एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन दुसऱ्यालाही करतो तर असे आडवे येऊन पडता. व्हा बाजूला, बघा हे गाव असं साजरं गाजरं दिसतं आता. तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? नाशिक बघितले आहे का? अन देह आणि आळंदी, महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्टन मदत मागून धर्मशाळा बांधल्या, काही नद्यांवर घाट बांधले, पाणपोया बांधल्या. तर असे संत गाडगे महाराजांनी महान कार्य केले. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.